भक्ती मार्गामध्ये दोन आद्य ग्रंथ जे मानले गेलेले आहेत, ज्यांच्याशिवाय, ज्यांच्या अध्ययनाशिवाय, ज्याच्या शास्त्रीय बैठकीशिवाय भक्ती पूर्ण होऊ शकत नाही असं मानलं जातं, ते दोन ग्रंथ अत्यंत पूजनीय वंदनीय ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आणि भगवद्गीता. भगवद्गीता भक्ती योगासाठी शास्त्राची बैठक बसवून देते आणि म्हणून भगवंतांनी कलियुगामध्ये भक्ती योगाचं महत्व ओळखून 18 अध्यायांच्या बरोबर योग्य ठिकाणी अर्जुनाची आणि तत्पर्यायानं सगळ्या साधकांची मनस्थिती एका विशिष्ट उंचीवर नेल्यानंतर त्यांनी भक्तियोग सांगायला सुरुवात केलेली आहे. ज्ञानयोग सांगून झालाय, सांख्य तत्वज्ञान सांगून झालंय, कर्मयोगाचा उल्लेख झालेला आहे, राजयोग पुसटता का होईना पण सांगून झालेला आहे. आणि अशा तऱ्हेनं श्रवण झाल्यानंतर अर्जुनाचं मन आता भक्ती रस आणि भक्तीचं शास्त्र समजावून घेण्यासाठी तयार झालेला याचा अंदाज घेत घेत भगवान 12व्या अध्यायापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि 11व्या अध्यायाचा शेवटचा जो श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये वासुदेवानी श्रीकृष्णाने हसत हसत शेवटचा श्लोक अर्जुनाला सांगितलाय. आणि तो श्लोक श्रवण केल्यानंतर अर्जुनाची मनस्थिती काय होणार आहे याचा पूर्ण अंदाज भगवानांना आहे. तेव्हा शेवटचा श्लोक सांगितल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये आपसुक एक शंका आलेली आहे, आणि ती शंका यावी म्हणूनच तो 11व्या अध्यायातला शेवटचा श्लोक मंत्ररूपाने भगवंतानी अर्जुनाला सांगितलेला आहे. आणि मग अर्जुन त्याच्या तीव्र बुद्धिमत्तेमुळे जे जे सांगितलं गेलं, जे जे श्रवण केलं गेलं, जे जे दिव्य चक्षुनी पाहिलं, या सगळ्यांचा गोषवारा घेऊन एक प्रश्न पुढे उभा करतोय. तोच प्रश्न आपल्या सर्वांनाही पडलेला आहे, अर्जुनालाही पडलेला आहे, किंबहुना तो तसा पडावा अशी साधकाकडून अपेक्षा आहे भगवानांना स्वतः. किंबहुना ज्याला हा प्रश्न पडला त्यांनी समजायला हरकत नाही की आता तो भक्तीच्या अभ्यासाच्या गुणवत्तेवर उतरायला सुरुवात झालेली आहे. कोणता प्रश्न आहे? 12व्या अध्यायातल्या पहिल्याच श्लोकामध्ये तो प्रश्न येतो. एवं सतत युक्ताम ये भक्ताः त्वाम पर्युपासते ये च अपि अक्षरम अव्यक्तम तेषाम के योग वित्तमः. हे भगवान, आतापर्यंत तू सांगितलेल्या गोष्टीमुळे मला दोन गोष्टी कळाल्या, आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये दोन प्रवाह ते निर्माण झाले विचारांचे. एक प्रवाह मला असा दिसतोय की जे सगळं सोडतायत, जेवढं तू सृजन केलेलं आहेस त्या सगळ्या सृष्टीमध्ये मी अडकलेलो असल्यामुळे या सगळ्यांचा त्याग 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 करत मी तुझं मूळ स्वरूप म्हणजे सृजनापूर्वीच तुझं जे रूप आहे, तू सृजनापूर्वी कसा होतास, तुझं सृजन त्रिगुणात्मक आहे, तुझी माया ही त्रिगुणात्मक आहे, तुझी शक्ती त्रिगुणात्मक आहे. तू त्रिगुणात्मक होण्याच्या अगोदर जो होतास त्याला गवसणी घालण्याचा काही लोक प्रयत्न करतात, ज्याला तू ज्ञानी म्हणतोस. आणि काही असे आहेत की ते तुझ्या सृजनातून जे जे काही निर्माण झालं त्यालाच तू मानून तुझी उपासना करता. आता माझा प्रश्न असा पडलाय की जे तयार झालं त्याला त्याज्य मानणारे, वैराग्य मानणारे, की जे तयार झालं त्याला आपलं मानणारे, या दोन्ही मधला श्रेष्ठ कोण? दोन्हीही मार्ग आहेत. एक आलंबन मार्ग आहे, एक निरालंब मार्ग आहे. पहा, फार महत्वाचा विषय. पोचायचं आहे परमेश्वराप्रती, पोचायचं आहे, ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची, सगळं ठीक आहे, पण जाण्याचे मार्ग कोणते आहेत याचा थोडासा विचार करावा लागेल. हा विचार करण्यासाठीच तर हा अध्याय आहे. आलंबनाने जाणं म्हणजे समोर परमेश्वर कुठेतरी आहे आणि तो माझ्यापासून वेगळा आहे असं समजणं,
आणि मग हळूहळू तो आणि मी वेगळा नाही या निष्कर्षापर्यंत पोहोचणे हा एक मार्ग झाला. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एखाद्याने एखादी शिडी वापरावी, हा शिडीचं अवलंबन झालं. या शिडीचं आलंबन झाल्यानंतर पोहोचल्यावर मग शिडीचं काही गरज नाही, उपयोग नाही. पण एखाद्याने जर असा विचार केला की मी शिडीचं आलंबन न घेता खालच्या जमिनीवरून सरळ मी वरच्या मजल्यावर उडी मारेन, तर ते निरालंबी साधना होईल. म्हणजे त्याने आलंबन घेतलं नाही. आता प्रश्न असा येतो, यामध्ये उत्कृष्ट कोण? दोघेही पोचलेवरच. ज्यांनी आधार घेतला तो, की जो निराधाराने वर गेला तो, जो आलंबन करून पुढे गेला. आणि आलंबन करणे याच्यामध्ये क्रिया आली, म्हणून सक्रियात्मक आलंबनपूर्वक जे परमेश्वराच्या प्राप्तीचा मार्ग चोखाळतात, तो एक मार्ग, त्याला सतत युक्ताम असं म्हटलेलं आहे. तुझ्या आलंबनाला, तुझ्या रूपाला, तुझ्या प्रतिमेला, तुझ्या प्रतीकाला तू असं समजून आणि तुला पकडून, तुझ्या सगळ्या रूपांना पकडून जे पुढे जातात ते श्रेष्ठ, की तुझ्या कोणत्याही रूपाला, कोणत्याही गुणाला त्याज्य मानून तुझं मूळ स्वरूप हे याहून विरहित आहे असं समजणारे आहेत ते श्रेष्ठ? असा प्रश्न आहे. आणि मग हा प्रश्न आपल्याला एका महत्वाच्या गोष्टीकडे घेऊन येतो, की ध्यान करताना, उपासना करताना कोणत्या प्रकाराचा भेद असतो, किती प्रकारांनी उपासना करता येते. एक क्रिया सालंबन ध्यानाची आहे, सालंबन उपासनेची आहे, म्हणजे त्याला आलंबन लागतं. हे जे आलंबन आहे ते आपण आलंबन कोणतं घेतो यावर त्या उपासनेचे प्रकार ठरतात. ढोबळमानाने याचे 3 प्रकार आपल्याला मांडता येतात. त्यातला पहिला प्रकार आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याचा थोडाफार प्रयत्न आपण केलेला आहे, त्याला प्रतीक उपासना असं म्हणतात. या अफाट विश्वामध्ये जे ब्रह्म आहे, जे ब्रह्म आपल्या शक्ती स्वरूपाने, प्रकृती स्वरूपाने, माया स्वरूपाने, अचिंत्य स्वरूपाने, कोणत्याही विचाराने आपण त्याला घेऊ शकतो. जेव्हा ते सृजन होऊन आपल्या समोर येतो, तेव्हा त्यामध्ये सुद्धा परमेश्वर अस्तित्वात असेल आणि आहे अशी जर श्रद्धा असेल, तर मग मी या विश्वातली कोणतीही वस्तू घेऊन त्याच्यामध्ये परमेश्वर आहे, त्याच्यामध्ये कृष्ण आहे, त्याच्यामध्ये राम आहे अशी संकल्पना करून मी माझ्या उपासनेला सुरुवात करू शकतो. आणि या संकल्पनेसाठी जे समोर मी घेतलेलं आहे त्याला प्रतीक असं म्हणतात. अगदीच शास्त्रीय भाषेमध्ये त्याला निकृष्ट उत्कृष्ट उपासना, निकृष्ट अशा गोष्टी म्हणजे उत्कृष्टाचं चिंतन करणे, याला प्रतीक उपासना असं म्हणतात. खरं बघायला गेलं तर शाळीग्राम म्हणजे काय हो? नर्मदेमधला गोटा. पण त्याला दगड म्हणत नाहीत, त्याला विष्णू समजतो आपण. शाळीग्रामाला विष्णू समजणे म्हणजे शाळीग्राम निकृष्ट असून त्याच्यामध्ये उत्कृष्टाची संभावना करणे, याला प्रतीक उपासना असं म्हणतात. आणि आलंबन उपासनेमध्ये ही सर्वात सुरुवातीची उपासना आहे. आणि म्हणूनच प्रत्येक हिंदूच्या घरी वेगळ्या वेगळ्या रूपामधले वेगळे वेगळे देव उपासनेसाठी उपस्थित असतात. आणि असा क्वचितच देवारा असेल की ज्या देवाऱ्यावर 3, 4, 5, 6, 7, 10 पेक्षा जास्त देव तिथं आपल्याला दाटीने उभा राहिलेले दिसतात. त्याचं कारण घरातल्या कोणाला कोणता देव कितपत भावेल. आणि म्हणून वेगळ्या वेगळ्या सणांच्या मार्फत या सगळ्या प्रतीकांच्या बद्दल श्रद्धा उत्पन्न करणे हा हिंदू समाज व्यवस्थेचा भाग आहे. म्हणून सणांना महत्व आहे. परत परत परमेश्वराचा विचार त्याच्या सगुण साकार रूपामध्ये आपल्याला सहजपणे पाहता येतो. म्हणून प्रतीक उपासना ही उपासनेची सुरुवात आहे. याच्या नंतरची परिस्थिती अशी आहे की त्या प्रतीकाच्या ऐवजी प्रत्यक्ष त्या परमेश्वराचं स्वरूप आपण आपल्या मनामध्ये उभं करू शकतो. आता मला बाळकृष्णाच्या मूर्तीऐवजी
प्रत्यक्ष बाळकृष्ण मनपटलावर मला उभा करता येईल, दुडू धावणारा, निळ्या काच भूमीवर वावरणारा, ज्याच्या कांतीमधून निळेशार असं तेज बाहेर पडणारा, ज्याच्या लोचनामध्ये कमळांचा आभास होणारा, ज्याच्या स्मितासाठी जीव ओवाळून टाकावा असं ते बाळकृष्णाचं स्वरूप आपल्या मनपटलावर उभं राहू शकतं. आणि हे एकदा जमायला लागलं की मग मात्र प्रतिक्रियाच्या ऐवजी आपण उपासनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश करतो, ज्याला आपण ध्येय उपासना असं म्हणतो. जे ध्येय आहे ते रूपासहित समर्थांना श्रीरामाचं भगवानांचं दर्शन झालं. कसं दर्शन झालं? तर ज्या दर्शन रूपाचा त्यांनी उपासना, ध्येय उपासना केलेली होती, परमेश्वर इतका दयाळू आहे, तो त्याच रूपामध्ये भक्तासाठी पुढे हजर राहतो. पुंडलिकाची जर विठ्ठलाची जर आराधना पुंडलिकाने केली तर विठ्ठल तसाच्या तसा काळ्या स्वरूपामध्येच आला. भगवान राम जेव्हा आले तेव्हा राम धनुर्धारी राम म्हणूनच आले. भगवान कृष्ण जेव्हा आले तेव्हा कृष्णामध्ये कृष्णाचंच रूप आपल्याला पाहायला मिळतं, कारण त्याच ध्येयाची उपासना झालेली असते. इतकी उपासना सिद्ध झाल्यानंतर एक पुढची अवस्था येते, त्या अवस्थेला अहम ग्रह उपासना असं म्हणतात. अहम ग्राह्यती इति अहम ग्रह. अहम ग्राह्यती म्हणजे मी असं समजायचं. काय समजायचं, काय ग्रहण करायचं? तर मी आता कृष्णाची उपासना करत नसून मीच कृष्ण आहे. अहम कृष्णोस्मी, मीच भगवान श्रीराम आहे, मीच नारायण आहे. याला अहम ग्रह उपासना असं म्हणतात. हे झाल्यानंतर उपासनेची एक वेगळी पातळी आपल्याला पाहायला मिळते. आणि जेव्हा देव पहावया गेलो, देवची होऊनी ठेलो, अशी अवस्था जेव्हा येते तेव्हा समजायला हरकत नाही उपासनेची अत्युच्च पातळी गाठलेली आहे. आता मला सांगा, अशा ठिकाणी स्वतःला स्वतःबद्दल नेहमीच प्रेम असतं की नाही? आज जर मला विचारलं की सगळ्यात प्रेमाची वस्तू तुमची कोणती, तर मी, माझं शरीर, मी ज्याला मी म्हणतो त्याच्यावर माझं प्रेम आहे. याचा अर्थ मला माझ्याबद्दल फक्त एकच गोष्ट सांगता येईल की हे जे आहे याच्याबद्दल मला प्रेम आहे. याचाच अर्थ अहंग्रह उपासनेमध्ये भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान श्रीराम आणि मी याच्यामध्ये फरक न उरल्यामुळे, दोन्ही एक झाल्यामुळे, राधा राणी श्रीकृष्णामध्ये समाविष्ट झाल्यामुळे, दाक्षिणात्य वैष्णव संतांना अलवार असं म्हणतात. 12 अलवार संत होऊन गेले, त्यापैकी एक संतीनं, एकच त्याच्यामध्ये स्त्री होती 12 तिचं नाव गोदा देवी किंवा अंडाल असं म्हणतात. हिचं विष्णूवर, नारायणांवर इतकं प्रेम होतं की नारायणाला ती हार घालायला गेली आणि जाताना ती आपल्या वडिलांना सांगून गेली की माझं नारायणाशी विवाह होणार आहे, मी आता नारायणाशी विवाह करायला चालले, म्हणून हातामध्ये ती जयमाला घेऊन गेली आणि विष्णू नारायणाच्या मूर्तीमध्ये समाविष्ट झाली. द्वारकेला मीरा आपल्या पती म्हणजे भगवान श्रीकृष्णांमध्ये समाविष्ट झाल्या. हे समाविष्ट होणं म्हणजे अहंग्रह उपासनेचा कळस आहे. आणि मग त्यावेळेला तिथे भक्ती न राहता फक्त एकच गोष्ट उरते, ती म्हणजे प्रेम. पोथी पडपड जगमुवा पढेन पंडित होय, 2.5 अक्षर प्रेम के पढे सो पंडित होय. कबीर महाराज जे 2.5 अक्षर प्रेम म्हणतात ते हे प्रेम आहे. अशा प्रेमरसाची उत्पत्ती झाल्यानंतर मग त्याच प्रेमरसामध्ये डुंबून राहणे हाच भक्ताचा अंतिम ध्येय, हेच भक्ताचं अंतिम ध्येय. ही झाली सालंबन उपासना. याच्या पुढे एक उपासना वेगळ्या प्रकारची, पुढे नव्हे पण वेगळ्या प्रकारची, ती उपासना आहे ओंकार उपासना किंवा त्याला प्रणव उपासना असं पण म्हणतो. ओंकार उपासनेचं वैशिष्ट्य असं आहे की मी एखाद्या गोष्टीचं प्रतीक घेणे,
एखाद्या गोष्टीमध्ये ध्येय समाविष्ट करणे, हे सगळं करण्यापेक्षा या जगामध्ये जे जे काही आहे ते कसं आहे, नाम रूपात्मक आहे. प्रत्येक वस्तूला नाम आहे आणि रूप आहे. आणि हे सगळं जे नामरूपात्मक आहे ते कशाने निर्देशित केलं जातं? ते शब्दांनी निर्देशित केलं जातं, नामानी निर्देशित केलं जातं. उदाहरण सांगतो, खूप छान उदाहरण आहे पहा. शब्दाची ताकद आपल्याला जर कळायची असेल तर आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी उभा असेल आणि समोरून कोणीतरी आलं आणि म्हणालं, अरे मूर्खा, असं जर आपल्याला म्हणालं तर त्यांना आपल्याला हात लावलेला नाही, त्यांनी आपल्याला काहीही केलेलं नाही, आपल्या कोणत्याही अवयवाला त्यांनी स्पर्श केलेला नाही, फक्त मूर्ख नावाचा शब्द वापरला. आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये किती प्रकारची हालचाल होते, कसा राग उफाळून वर येतो. याचं कारण असं की त्या शब्दामध्ये रूपाची ताकद आहे. मूर्ख म्हटल्यानंतर लक्षात येतं की मला काय बोलला हे मला कळतं. याचाच अर्थ शब्दामध्ये ताकद आहे. शब्द आणि त्याची ताकद याच्यावर खूप मोठा विस्तार आणि शास्त्र तयार झालेलं आहे. भर्तृहरी नावाच्या राजा आणि ऋषी दोन्ही असणाऱ्या त्यांनी वाक्यपदियम नावाचा खूप मोठा ग्रंथ लिहून ठेवला. त्याच्यामध्ये स्फोटवाद नावाचा वाद आहे. शब्दांमध्ये असणारा अर्थांची ताकद आहे, शक्ती आहे. मग असं जर असेल तर जितकी रूप आहेत त्या सगळ्या रूपांचा निर्देश नामाने होतो. तर सगळ्या नामांचा एकत्रीकरण केल्यानंतर सगळी नाम ज्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतील असं एक नाम म्हणजे ओम. कारण हे पहिलं अक्षर आहे. जन्माला आल्यानंतर बाळ कोणत्याही ठिकाणी जन्माला येऊ देत, सगळ्यात पहिल्यांदा तो हा शब्द उच्चारतो आणि त्याचा स्त्रोत इथं आहे, गळ्यामध्ये आहे. म ओठ बंद करून म्हणतो, शेवटचा शब्द आहे म, आणि या दोन्हीच्या मध्ये टाळूजवळ उ असा शब्द आहे. उ आणि म या तीन मध्ये सगळी वर्णाक्षरं सामावलेली आहेत. याचाच अर्थ सगळ्या नामाभिधान, सगळी नाम एकत्रीकरण केल्यानंतर ओम या नावामध्ये सगळ्या नामांचा जर निर्देश होत असेल तर सगळ्या सृजन झालेल्या सृष्टीचा प्रणवानी निर्देश होतो. म्हणून त्या प्रणवाची उपासना करणारे जे आहेत त्यांना प्रणवोपासक असं म्हणतात. आणि या प्रणवाच्या पलीकडे जाऊन जे उपासना करणार आहेत, पहा आपण दोन उपासना पाहिल्या. एक जे सृजन झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण प्रतीक पाहिलं, ध्येय पाहिलं, अहंग्रह उपासना पाहिली. हे सगळं जे सृजन झालेलं आहे त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारा जो प्रणव आहे त्याची उपासना करणारे ओंकार. अर्थात त्या ओंकारामध्ये म येतो, तो जागृत, सुषुप्ती आणि स्वप्नावस्थेचं प्रतीक आहे. त्याच्यातच विश्व, तेजस आणि प्राज्ञा आहे. त्याच्यातच विराट, हिरण्य गर्भ आणि ईश्वर आहे. असं सगळं मांडुक्य उपनिषदामध्ये, मुंडकामध्ये, छांदोग्यामध्ये, प्रणवाचे कठोपनिषदामध्ये सुद्धा प्रणवाचं वर्णन येऊन जात. पण या दोहोच्या पलीकडे सृजन होण्याच्या अगोदर अव्यक्त असणारा तो, त्या अव्यक्तावर ध्यान केंद्रित करून, म्हणजे कोणतंही आलंबन न घेता. आता पहा, पंचमहाभौतिक अष्टदा प्रकृतीच्या या शरीराने अष्टदा प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या अव्यक्तावर मन केंद्रित करणं हे किती अवघड आहे. पण काही असे महाभाग आहेत जे हे करू शकतात. अत्यंत क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे, दुर्गम आहे, दुर्लभ आहे, पण करतात. त्याला निरावलंबी अव्यक्त साधना असं म्हणतात. आणि अव्यक्त म्हणजे प्रकृती किंवा माया नव्हे. कारण जे प्रकृतीमध्ये ध्यान लावतात त्यांना प्रकृती लय योगी म्हणतात. पातंजलीच्या योगशास्त्रामध्ये त्याचं खूप छान वर्णन आलेलं आहे. त्याला प्रकृती लय देव असं सुद्धा म्हणतात. पण हे अव्यक्त म्हणजे परमेश्वराच्या सृजन शक्तीच्या अगोदर त्याच्या निर्गुण निराकार स्वरूपावर लक्ष केंद्रित करून कोणतीही क्रिया किंवा आलंबनाचा वापर न करता ज्ञानी तिथे पोहोचतो. हे म्हणजे एखाद्याने जमिनीवरून 20व्या मजल्यावर उडी मारल्यासारखं आहे. मग या दोन्ही मधला श्रेष्ठ युगी कोण? जो प्रतीकाला समजून
ध्येयाला समजून भगवानांच्या रूपाला भजतो तो, की हा ज्ञानी? आणि म्हणून ज्ञानदेवांनी सुद्धा हा प्रश्न अर्जुनाचा फार सुंदर पद्धतीने मराठीमध्ये मांडलेला आहे, आपल्या भाषेमध्ये मांडलाय. आणि जे प्रणवा पैलीकडे वैखरियासी जे कानडे, ते अक्षर जी अव्यक्त सोहम भावे उपासती ज्ञानी ये जे. ज्ञानदेव म्हणतात, जे प्रणवा पैलीकडे, ओंकाराच्या सुद्धा पलीकडे, वैखरियासी जे कानडे, ज्याच्याबद्दल काहीही वर्णन करता येत नाही असं ते जे अक्षर, अक्षर, जे कधीही न क्षर होणार आहे, ते अव्यक्त, त्याची सोहम भावानं उपासना करणारे जे ज्ञानी आहेत, ते श्रेष्ठ, की इत्यादी सर्वीपरी जे भक्त तू ते श्रीहरी बांधोनिया जिव्हारी उपासते. जिव्हारी शब्द वापरतात ज्ञानदेवांनी. परमेश्वर म्हणजेच माझा जीव असं समजून जी उपासना करतात, ते की जे प्रणवा पहिलीकडची उपासना करतात, यापैकी कोण श्रेष्ठ भगवंता? येरा येरा माझी अनंता, कवने योगू तत्वता सांगा. ज्ञानदेवांनी पूर्जनाचा प्रश्न किती सुंदरपणे मांडलाय मराठीमध्ये. आणि मग भगवान त्याला उत्तर देतात, क्लेशः अधिकतरः तेषा अव्यक्त असक्त चेतसाम, अव्यक्ता ही गतिर दुःखम देव देहवद्भिः आवाप्यते. अर्जुना, ज्ञानयोगी आहेत मला माहिती आहे, पण क्लेश हा अधिकतर, खूप कष्ट आहेत रे, खूप खूप कष्ट आहेत. त्याचं कारण असं आहे, देहधारी माणसाला अव्यक्ताची साधना करून ब्रह्मप्राप्ती मिळवणं हे फार अवघड आहे. कारण तू गुणात आणि पूजा निर्गुणाची मेळ घालणं फार अवघड आहे. गुणांनी गुणांना ओळखणं, गुणी गुणीषु व्यक्ती, हे शक्य आहे. पण गुणांनी निर्गुणांना ओळखणं, कारण निर्गुणाला ओळखण्यासाठी निर्गुणी व्हायला लागतं, म्हणजे गुणांच्या पलीकडे जावं लागतं. म्हणून निस्त्रैगुण्य झाल्याशिवाय निर्गुणाचं दर्शन नाही. म्हणून गुणामध्ये राहून गुणांच्या पलीकडे जाणे ही अत्यंत दुस्तर अशी करामत आहे. काही लोक करतात, परमेश्वराच्या आशीर्वादाने ते होतं, पण असं जरी असलं तरी ते सगळ्यांसाठी शक्य नाही. म्हणून इतकं सगळं कष्ट करण्याचं कारण काय? ज्ञानदेवाने तर स्पष्टच असं सांगितलेलं आहे, वाचुनी योगाची या बळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया. अर्जुना, फक्त कष्टच होय, कारण किती कष्ट आहेत त्याच्यामध्ये. फार काय सुंदर वर्णन केले ज्ञानदेवाने, पहा कष्ट कसे वर्णन केलेत पहा. तहाने तहानच प्यावी, भुकेलिया भूकच खावी, अहोरात्र वावी मवावा वारा. वावी म्हणजे आपण वाव म्हणतो ना, किती वाव, वाव म्हणजे हात, हे मोजायचं जे आहे आपण मोजतो तेव्हा त्याला वाव म्हणतात. अहोरात्र वावी मवावा वारा, मवावा म्हणजे मोजावा, वारा मोजावा म्हणजे प्राणायाम करत असताना दशांगुलांवर, दश अंगुल म्हणजे 10 बोटांपर्यंत तो श्वास तिथे ठेवला जातो, त्याला बाह्य कुंभक असं म्हणतात. हे सगळं करणं दुरापास्त आहे. तहानेनी तहान प्यावी, भुकेनी भूक खावी, म्हणजे प्रचंड उपवास करावे, अमुक करावं तमुक करावं, हे सगळं करून काही फारसं मिळतंय असं नाहीये, काही वेगळं मिळतंय असं नाहीये, असं ज्ञानदेव म्हणतात. म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाची या वाटा भागा आला. माऊलीचे शब्द आहेत. योग कोणीही हातात घेण्यासारखी गोष्ट नाहीये. या लागी पांगुळा हेवा, नव्हे वायुसी पांडवा, तेही देहवंता जीवा अव्यक्ती गती. काय उपमा दिली बघा माऊलींनी. एखाद्या पांगळ्यांनी असं ठरवलं की मी आता वाऱ्याबरोबर स्पर्धा करणार आहे, शक्य होईल का? हे जितकं दुरापास्त आहे. आणखीन एक छान उपमा दिलेली आहे, छान दृष्टांत आहे तो. एखाद्या बोळक्या माणसाने लोखंडाचे चणे खावेत, हे शक्य होईल का? हे जितकं दुरापास्त आहे तितका ज्ञानयोग दुरापास्त आहे अर्जुना. म्हणून तू भक्तीच्या मार्गाने माझ्याकडे ये. आणि ही कोणाची गोष्ट चालली आहे की ज्यांच्या चारित्र्य शुद्धतेबद्दल, ज्यांच्या
साधन चातुष्ट्याबद्दल शंकाही घेता येत नाही अशा लोकांना उपदेश आहे की हे अवघड आहे म्हणून. मग आमच्यासारख्यांची काय कथा आहे? आणि म्हणून हे जे आता भगवद्गीतेमध्ये सांगितलं अर्जुनाने, ज्ञानदेवांनी विशद केलं, अर्जुनाला सांगितलं गेलं भगवानांनी, हे असंच्या असं घडतं का हो हे बघण्यासाठी आपल्यापुढे फार चांगला दृष्टांत आहे. आणि तो दृष्टांत दुसऱ्या तिसऱ्या कोणाचाही नसून मधुसूदन सरस्वती महाराजांचाच आहे. पहा, मधुसूदन सरस्वती महाराजांबद्दल आपण गेल्या वेळेला पाहिलं. पहिलं म्हणजे ते खूप मोठे नैयायिक होते. नवाद्वीप मध्ये, म्हणजे त्यांच्याबद्दलचे मी मागच्या वेळेला श्लोक पण सांगितला की सरस्वतीची मर्यादा एक वेळ कळू शकेल, पण मधुसूदन सरस्वतींच्या सरस्वतीची मर्यादा कळणं फार अवघड असा त्यांच्यावर श्लोक होता. नवाद्वीप या भागामध्ये जिथं ते राहत होते नादियामध्ये, तिथे आल्यानंतर नैयायिकांना अंगाला कंप सुटायचा. मोठे मोठे पंडित सोडून जायचे, कारण का आता मधुसूदन सरस्वती आले तर सगळ्यांना परास्त करतील असा त्यांच्या बुद्धिमत्तेचा गौरव होता. असे हे मधुसूदन सरस्वती जेव्हा दक्षिणेकडून व्यासतीर्थ महाराज म्हणजे त्यांची योग्यता किती मोठी होती पहा. कर्नाटकामधून जी हरिदासी संप्रदाय परंपरा निघाली ती व्यास तीर्थांच्यामुळे निघाली. व्यासतीर्थ हे कृष्णदेव रायाचे पंडित होते, राजकीय पंडित, राजपंडित होते, ज्ञानी होते आणि मध्वाचार्यांचे शिष्य होते. आणि त्यांनी हरिदासी परंपरा सुरू केली, ज्या परंपरेमध्ये कनकदास, पुरंदरदासांसारखे मोठे मोठे उच्च कोटीचे भक्त होऊन गेले. असे हे व्यासतीर्थ, ज्यांनी जेव्हा न्यायामृत नावाचा एक ग्रंथ लिहिला ज्याच्यामध्ये द्वैताचा इतका उदोउद केला की तो भारत वर्षामध्ये तो ग्रंथ इतका गाजायला लागला की जवळजवळ अद्वैत परास्त झालं, अद्वैत पराभूत झालं अशी वल्गना होऊ लागली. त्यावेळेला त्यांना पराभूत करण्यासाठी अद्वैत सिद्धी नावाचा श्रेष्ठ ग्रंथ ज्यांनी लिहिला ते मधुसूदन सरस्वती. त्यांचं आयुष्य कसं गेलं पहा. आता हा जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाच्या दोन्ही बाजू त्यांनी पाहिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं आयुष्य हे आपल्याला आदर्श ठरू शकतं की श्रेष्ठ काय, ज्ञानयोग की भक्तियोग. आणि श्रेष्ठत्व त्याच्या काय मिळतं त्याच्यावर नाहीये, श्रेष्ठत्व साधनाचं सोपेपणावर आहे. साधनाच्या सोपेपणाकडे पाहताना, सुलभतेकडे पाहताना श्रेष्ठ कोणतं, आणि हे आपण त्यांच्या चरित्रातून पाहणार आहोत. मुळात नैयायिक, त्याच्यानंतर त्यावेळेला चैतन्य महाप्रभूंचा बोलबाला सगळीकडे होता, म्हणून मधुसूदन सरस्वती त्यांचा शिष्यत्व पत्करण्यासाठी त्यांच्या गावी गेले. परमेश्वराची योजना अशी होती की हे गावी गेले, पण त्यावेळेला चैतन्य महाप्रभू स्वतः भारत भ्रमणासाठी दक्षिणेकडे गेलेले असल्यामुळे ते जवळजवळ काही महिने तिथे थांबले, पण महाप्रभू काही परत आले नाहीत, अजूनही ते दौऱ्यावरच होते. तेव्हा त्यांनी तिथून बंगाल सोडलं आणि ते बनारसला आले. बनारसला येताना वाटेमध्ये मूळचे ते कृष्ण भक्त, पण कृष्ण भक्त असल्यामुळं, म्हणजे सुरुवातीला ते द्वैती होते, कृष्ण भक्त होते. कृष्ण भक्त होऊन येत असता असता त्यांच्या असं लक्षात आलं की अद्वैताला आपल्याला पराभूत करायचंय. पहा त्यांचं आयुष्य कसं झालंय बघा. सुरुवात द्वैताकडून, मग अद्वैताला पराभूत करण्यासाठी त्यांनी रामतीर्थ महाराजांच्याकडून आपल्याला शिष्यत्व घेतलं आणि अद्वैताचा अभ्यास सुरू केला. अत्यंत प्रखर बुद्धिमत्ता असल्यामुळे अद्वैताचं इतकं ज्ञान त्यांनी गोळा केलं की त्यांना अद्वैताचा अभ्यास करता करता लक्षात आलं की अरे, ज्यांना मी परास्त करायचं म्हणतोय ते ज्ञान इतकं छान आहे, इतकं मोठं आहे, त्यामुळे त्यांनी अद्वैती व्हायचा निर्णय घेतला. आणि मग आपण कृष्ण भक्त आहोत हे आपल्या गुरुंना त्यांनी सांगितलेलं नव्हतं, कारण त्यांचा हेतू काय होता, अद्वैत शिकायचं आणि अद्वैताला परास्त करायचं. असाच प्रकार कुमारिल भट्टांनी केला होता त्यांच्या काळामध्ये. पूर्वमीमांसक कुमारिल भट्ट नावाचे जे फार मोठे श्रेष्ठ मुनी होऊन गेले, कुमारिल भट्ट, त्यांनी बुद्धवादी लोकांचा पराभव करण्यासाठी बुद्धांच्या संघामध्ये बुद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी ते प्रविष्ट झाले. तिथे त्यांनी उत्कृष्ट नाव कमवलं बुद्ध तत्वज्ञानाचा ज्ञाता म्हणून. आणि नंतर सगळ्यांच्या लक्षात आले की हा बुद्ध तत्वज्ञान कशासाठी शिकतोय, तर हिंदू तत्वज्ञान म्हणजे पूर्वमीमांसेचा झेंडा गाडावा म्हणून. आणि म्हणून मग त्यांना प्रायश्चित घ्यावं लागलं. ते प्रायश्चित त्यांनी स्वतःच्या मरणाने घेतलं. तशीच कथा इथे घडली आणि मग मधुसूदन सरस्वतींनी पश्चाताप झाल्यामुळे आपल्या गुरुदेवांना म्हणजे रामतीर्थांना सांगितलं की महाराज, माझ्याकडून चूक झाली, मी मूळचा द्वैती आहे, कृष्ण भक्त आहे, मी आलो होतो अद्वैताची टीका करण्यासाठी, अद्वैत शिकण्यासाठी आलो होतो, कारण नंतर मला अद्वैताला परास्त करायचं होतं, पण माझ्या असं लक्षात आलं की अद्वैत खूप श्रेष्ठ आहे,
तेव्हा मला प्रायश्चित द्या. रामतीर्थ गुरु हसले आणि म्हणाले, प्रायश्चित निश्चित मिळेल, कारण शास्त्राप्रमाणे प्रायश्चित घेतलं पाहिजे. आता तुला प्रायश्चित म्हणजे तू संन्यास घेऊन अद्वैताची दीक्षा घे. आणि म्हणून त्यांची अद्वैताची दीक्षा झाली आणि ते मधुसूदन सरस्वती झाले. आता पहा, कृष्ण भक्त द्वैती माणूस अद्वैती झाला. अद्वैती होऊन व्यासतीर्थ महाराजांच्या न्यायामृत ग्रंथाला आव्हान देण्यासाठी अद्वैत सिद्धी नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि एक नव्हे असे एका पाठोपाठ 21 ग्रंथ संपदा त्यांच्या नावावर आहे. इतके असे श्रेष्ठ असे मुनी, श्रेष्ठ असे ऋषितुल्य मधुसूदन सरस्वती आपल्या बनारसला म्हणजे वाराणसीमध्ये, काशीमध्ये सगळ्यांना शिकवण्यासाठी थांबले, शिकवत होते. तिथूनच ग्रंथसंपदा लिहित होते. आणि जेव्हा ते प्रवचन करायचे तेव्हा काशीला हनुमान घाटावर त्यांचं प्रवचन चालायचं. त्या हनुमान घाटावर प्रवचनासाठी सगळी खूप गर्दी यायची, कारण प्रत्यक्ष मधुसूदन सरस्वती प्रवचन करणार म्हणजे काय वाणी असेल, काय ज्ञान असेल. मूळचे कृष्ण भक्त, अद्वैताचा परत त्याच्यावर मुलामा चढलेला, त्या आणि सगळ्या षड दर्शनांचा अभ्यास झालेला, त्यामुळे त्यांच्या वाणीतून सरस्वती ओघवत असे. अशी सगळी लोक ऐकायला बसलेली असायची. आणि त्यांच्या प्रवचनामध्ये काही आसनं ही विशिष्ट लोकांसाठी राखीव ठेवलेली असायची. राखीव म्हणजे त्याच्यावर दरवेळेला कोणी येऊन बसतच असे नाही. जो ज्ञानी आहे त्याला मान म्हणून मधुसूदन सरस्वतींच्या बाजूला बसण्याचा मान मिळायचा. बऱ्याच वेळेला हे आसन खाली असायची, ही आसनं. जर एखादा असा ज्ञानी फिरत आला वाराणसीला आणि तो जर मधुसूदन सरस्वतींना भेटला तर त्यांना मग मानाचं स्थान म्हणून दिलं जायचं. असं असताना एक दिवस एक प्रवचन चालू असताना एक गृहस्थ अवधूत, जटा वाढलेल्या अस्वच्छ असा एक अवधूत सरळ तिकडून तडक आला आणि येऊन या आसनावर बसला. आश्चर्य वाटलं सगळ्यांना. मधुसूदन सरस्वतींच्या प्रवचनामध्ये एक साधा माणूस असा काहीतरी बैराग्यासारखा दिसतो, तो येऊन अवधूत इथे बसलाय. मधुसूदन सरस्वती काही बोलले नाही. ज्ञानी होते, नम्र होते. पण तो नुसता बसला नाही, त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि पहिलाच प्रश्न विचारला आणि त्यांनी सांगितलं, मधुसूदन सरस्वतींना त्यांच्या नावाच्या पूर्वी श्रीमान, महामहोपाध्याय अशी बिरुदावली लावून लोक त्यांना संबोधित करायची. त्यावेळेला इथे एक अवधूत येतो आणि म्हणतो मधू. तरीही मधुसूदन सरस्वती काही बोलले नाहीत. पण त्यांनी प्रश्न असा विचारला, मधू सत्य बोल. जेव्हा जेव्हा वादामध्ये तू कोणाला तरी जिंकतोस त्यावेळेला तुला बरं वाटतं की नाही, थोडासा आनंद होतो की नाही? आणि सत्याला स्मरून मधुसूदन सरस्वती म्हणाले, हो, मला थोडा आनंद होतो. दुसरा प्रश्न विचारला, जर एखाद्या प्रतिवाद्यांनी खूप चांगला असा विचार मांडला तर तुझ्या मनामध्ये भीती वाटते का, की आता मला हा विचार परस्त करायचा आहे, त्यामुळे मला जमलं पाहिजे, जमेल की नाही अशी शंका मनामध्ये येते की नाही तुझ्या? मधुसूदन सरस्वती म्हणाले, हो, शंका येते. आणि मग तो अवधूत म्हणाला, अरे अजून तू स्वतःला विसरलेला नाहीस, तुझ्या एवढ्या सगळ्या ज्ञानाचं काय करायचं? मधुसूदन सरस्वतींनी नमस्कार केला आणि म्हणाले अवधूताला, काय करावं अशी अपेक्षा आहे? त्यांनी एकच सांगितलं, तू फक्त एक मंत्र कृष्णाचा देतोय तो घे आणि त्याचं पुरस्चरण कर, तुझ्या सगळ्या शंका दूर होऊन जातील. त्या अनाहूत आलेल्या अवधूतांनी दिलेला उपदेश शिरोधार्य मानून मधुसूदन सरस्वतींनी पुरस्चरण करायला सुरुवात केली. पुन्हा कृष्णाचं, पहा, द्वैतातून अद्वैतात आलेले, अद्वैतातून परत द्वैतामध्ये गेले आणि कृष्णाचं पुरस्चरण चालू केलं. गंगेमध्ये माध्यानापर्यंत, कधी कधी संध्याकाळपर्यंत एकाग्रतेने कृष्णाचं स्मरण चालू केलं. आणि मग एक दिवस असं झाला की गोविंदजींचं मंदिर, कारण बनारस मधून, वाराणसी मधून मधुसूदन सरस्वती वृंदावनला गेले. कृष्ण भक्तीतच तल्लीन होते. वृंदावनला गोविंदजी या नावाने कृष्णाचं मंदिर आहे. या मंदिराची महती खूप मोठी आहे, कारण याच मंदिरामध्ये मीरेला श्रीकृष्णांचं दर्शन झालं. याच मंदिराच्या समोर वल्लभाचार्य उभे राहिले.
त्याच मंदिरासमोर मधुसूदन सरस्वती गेले, दोन्ही कर जोडले, समोर कृष्णाच्या मूर्तीकडे पाहिलं. मंत्र सिद्ध झालेला होता. मधुसूदन सरस्वती भक्तीमध्ये भक्ताच्या पराभक्ती अवस्थेला पोचले होते आणि भक्तीचं रूपांतर श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे पाहिल्या बरोबर प्रेमामध्ये झालं. आणि गंमत म्हणजे मधुसूदन सरस्वती जेव्हा कृष्णाच्या मूर्तीकडे पाहू लागले तेव्हा तिथे कृष्ण नव्हताच. तिथे कोण होतं? तिथे जिवंत कृष्ण उभा राहिला. आणि उभा राहिल्याबरोबर त्यांच्यामधलं जे कवित्व होतं, त्यांच्यामधलं जे ज्ञान होतं, ते कवित्वाच्या स्फूर्तीने बाहेर पडलं. वंशी विभूषितकराम नवनीरदाभात पीतांबरात अरुणबिंब फलाधरोष्ठात. पहिल्यांदा लक्ष गेलं कृष्णाच्या मुरलीवर. आणि मुरलीवरच नुसतं नव्हे तर अत्यंत सुशोभित केलेली मुरली आपल्या सुंदर करांगुल्यांनी, सुंदर बोटांनी ती मुरली भगवानांनी धरलेली होती. करांनी जी बासरी होती ती हाताने विभूषित केलेली होती की हात बासरीने विभूषित केले होतं हे सुद्धा कळत नव्हतं, कारण दोन्हीमध्ये इतकं सौंदर्य होतं. वंशी विभूषित कराम नवनीर दाभात. मग बासरीवरून भगवानांच्या कांतीकडे, त्वचेकडे लक्ष गेलं. कसे होते कृष्ण भगवान? नवनीर दाभात. खूप पाऊस पडत असताना एखादा काळा ढग असतो, त्याच्यातला पूर्ण पाऊस पडून गेला की मग जेव्हा पाऊस पडून, आपल्या सर्वांना अनुभव आहे, पाऊस पडून गेल्यानंतर जेव्हा आपण ढगांकडे पाहतो तेव्हा त्या ढगाला एक निळाई अशी झाक असते, निळी झाक असते. पहा गंमत कशी आहे. कृष्ण निळा आहे आणि निळाईचे दोन प्रकार आहेत. एक आकाशातला निळपण आणि एक सागरातलं निळपण. आणि दोतला फरक पहा कसा आहे. जे रत्नपारखी असतात त्यांच्याकडे निळ नावाचं रत्न असतं. त्या निळाची रत्न पारखी करण्यासाठी माझा त्या रत्नाशी संबंध आलाय. काही व्यवसायामुळे मी त्या व्यवसायामध्ये होतो म्हणून मला निश्चितपणे सांगू शकतो मी की निळ जो असतो त्याची जर गुणवत्ता पाहिजे असेल तर त्याच्यातली निळाई पाहिली जाते, ज्याला ब्लू सफायर म्हणतात, त्याची निळाई पाहिली जाते. दोन प्रकारची निळाई असते. आकाशाची निळाई तुम्ही पाहत राहा आकाशाकडे, जितकं पाहत राहाल तितकी निळाई कमी होत जाते आणि सफेदपणा वाढत जातो. आणि समुद्रामध्ये तुम्ही पहा जितके पाहत जाल तितकी निळाई वाढत जाते आणि सफेदपणा कमी होत जातो. हा दोन निळाई मधला फरक आहे. यापैकी जो नवनीर दाभात, नवनिरत आभा जी आहे, म्हणजे नुसताच पाऊस पडून गेलेल्या ढगामध्ये जे निळपण आहे, जे पाहायला गेले की हळूहळू तेजाकडे जातं पण पाहिल्याबरोबर निळं वाटतं, असं श्रीकृष्णाचं स्वरूप मला दिसतंय. काय कल्पना आहे पहा. आणि नुसती कल्पना नाही आहे, सत्य स्वरूपामध्ये समोर श्रीकृष्णाची मूर्ती आहे. पितांबरात अरुण बिंब फलाधरोष्ठात. भगवानांचं वर्णन आहे, पितांबर आहे. अरुण बिंब, बिंब नावाचं फळ पण आहे, लाल चुटुक फळ असतं ते. किंवा अरुण बिंब म्हणजे नुकताच उदयाला आलेला सूर्य जसा लाल दिसतो, सगळ्यांनी पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. तसे भगवंताचे ओठ होते. पूर्णेंदु सुंदर मुखात. भगवानांचा चेहरा कसा होता? पौर्णिमेच्या चंद्रासारखा, पौर्णिमेच्या चंद्रासारखा त्यांचा चेहरा. अरविंद नेत्र, कमळासारखे डोळे होते भगवानांचे. कृष्णात परम किमपि तत्वम न जाने. मला या जगामध्ये कृष्णापेक्षा परमतत्व कोणतंही मला जाणण्याची इच्छा नाही आणि याच्यापेक्षा काही जाणण्याचं असू सुद्धा शकत नाही, असं कोण म्हणालं? अद्वैताचा शिरोमणी म्हणाला. लोक आजूबाजूला गोळा झाली होती, तोंडातून उत्स्फूर्त शब्द बाहेर पडत होते. मधुसूदन सरस्वती तिथून जे निघाले, आपल्या सगळ्या ग्रंथांची संपदा, पूर्वी तीर्थयात्रेला बरोबर जाताना ग्रंथ संपदा घेऊन जात असत, आपण ते सोडून सगळं घेऊन तीर्थयात्रेला जातो. ग्रंथ संपदा सगळी उचलली आणि यमुनेमध्ये टाकून दिली. या सगळ्या ग्रंथ संपदेचा काही उपयोग नाही, कारण मला आता कृष्ण मिळालेला आहे. एका सुफी संतांनी फार छान सांगितलंय, वो अजब घडी ती जिस घडी
लिया दर्स नुस्काए इश्क का, ती अशी एक वेळ होती की ज्या वेळेला मी प्रेमाची चव चाखली. वो अजब घड़ी थी जिस घड़ी लिया दर्स नुस्काए इश्क का, कि किताब अकल की ताक पर जो धरी थी वो धरी रही. जेवढं काही वाचलं होतं ते सगळंच्या सगळं वाहून गेलं. आणि नंतर एक छान श्लोक मधुसूदन सरस्वतीने त्यांच्या आयुष्याच्या अंतामध्ये, 100 वर्षापेक्षा जास्त जगले ते, त्यांना एकाने प्रश्न विचारलाय का अद्वैतांनी येऊन, की असं तुम्ही का केलं? तुम्ही अद्वैती होता, इतके छान छान ग्रंथ लिहिले तुम्ही, अद्वैत सिद्धी नावाचा तुमचा सिद्ध ग्रंथ आहे, पण तरी तुम्ही कृष्ण भक्त राहिलात. त्यावेळेला त्यांनी उत्तर फार छान दिलंय. अद्वैत विधी पथिबाईचे उपास्य, अद्वैताच्या साधनेमध्ये जे जे कोणी असतील त्यांना उपास्य असा मी आहे. स्वानंद सिंहासन लब्ध दीक्षा, मला स्वतःला आत्मस्वरूपाचं दर्शन सुद्धा झालेलं होतं, पण स्तेन केनापि वयम हटेन, हा हलकी हलकी शिवी दिलेली आहे कृष्णाला. कृष्णाला नाठाळ म्हटलेलं आहे. कोणी मधुसूदन सरस्वतींनी कसं म्हणतायत, स्तेन केनापि वयम हटेन दास्यीकृता गोप वधू वितेन. अरे मी फार अद्वैतामध्ये पुढे होतो, पण काय करायचं, एक नाठाळ कृष्ण नावाचा कोणीतरी आला आणि त्यांनी जो गोपिकांना घेऊन पळून जातो तो मला घेऊन पळून गेला. त्यामुळे मधुसूदन सरस्वती शिल्लक राहिलाच नाही, कारण तो कृष्णाने पळवून नेला. असं म्हणून त्यांनी सगळे ग्रंथ यमुनेला अर्पण केले. म्हणून म्हणतात राधा गोरी और श्याम रसिया, ये दोनों मेरे मन बसिया. राधा गोरी और श्याम रसिया, ये दोनों मेरे मन बसिया. नीलांबरी किशोरी प्यारी, पीतांबर हरी कास कसिया, ये दोनों मेरे मन बसिया. या उदाहरणातून आपल्याला एक गोष्ट कळते की या दोन मार्गामध्ये श्रेष्ठ मार्ग कोणता आहे. जर ज्ञानी असणाऱ्या मधुसूदन सरस्वतींना जर भक्ती श्रेष्ठ वाटली आणि त्यांच्याकडे ज्ञानी होण्याची, अव्यक्ताची उपासना करण्याची ताकद होती, तर मग आम्हा प्रामाराकडे, जिथे आम्हाला दैनंदिन व्यवहारातल्या कोणत्याही गोष्टीवर एकाग्रता करता येत नाही, त्यांनी कशाला तिकडे हात घालावा. आपल्याला इतकं छान सगळं आपल्याला समजून भक्तिशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला फक्त मेरे तो गिरिधर गोपाल दुसरो ना कोई एवढीच भावना आपल्याकडे ठेवावी आणि मग त्याला आपल्या आयुष्यामध्ये इतकं सामावून घ्यावं, इतकं सामावून घ्यावं. उठावं कृष्णाबरोबर, जेवावं कृष्णाबरोबर, झोपावं कृष्णाबरोबर, विचार करावा फक्त कृष्णाचा. जितका वेळ कृष्ण आपल्या विचारधारेमध्ये आणता येईल तितका आणावा. आणि म्हणून कशासाठी आणावा हे पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला भक्तियोगामध्ये भगवान स्वतः सांगतात. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येव येव योगेन माम ध्यायते उपासते. परमेश्वराची एकच अट आहे, तू अनन्य होऊन मला अनन्य, फार शब्द, त्या शब्दाला फार महत्व आहे. अनन्यता या शब्दाला फार मोठं महत्व आहे. अनन्य असावं. का अनन्य असावं? अनन्य असणे म्हणजे पहा, बऱ्याच ठिकाणी परमेश्वरांनी या अनन्याला खूप महत्व दिलेलं आहे, खूप महत्व दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, एक धरायचंय, एक नव्हे एकामधलं रूप सुद्धा एक धरायचंय. जर कृष्ण भगवानच धरायचे असतील तर मग बाळकृष्ण की मोठा किशोर कृष्ण हे सुद्धा आपण ठरवायचं आहे. सूरदासाने बाळकृष्णाला आपलं करून घेतलं, किशोर कृष्णाबद्दल काहीही लिहिलं नाही, काहीही विचार केला नाही, कारण फक्त बाळकृष्णच मनामध्ये आहेत. आणि समस्त स्त्रियांमध्ये मातृत्वाची भावना परमेश्वराने उपजत दिलेली असल्यामुळे या वात्सल्यापोटी बाळकृष्णाची भक्ती जितकी स्त्रियांना जमू शकेल तितकी पुरुषांना जमणं जरा अवघड आहे. कारण मातृत्वाची भावना पुरुषाच्या मनामध्ये येणं किंवा त्याची निर्माण करणं ही थोडी कठीण गोष्ट आहे. महात्मा गांधी जेव्हा वारले, जेव्हा त्यांचा वध झाला, त्याच्यानंतर आजूबाजूच्या मगनलाल गांधी वगैरे अशा 4-5 लोकांनी असं सांगितले की आम्हाला मातृवियोग झाला. बापू आमची आई होते, आई होणं अवघड आहे. म्हणून जर परमेश्वराची यशोदा होणं जर जमलं तर मग बाळकृष्ण लवकर आपल्याकडे येऊ शकतो.
पण ज्याला जसं जमेल तसं, पण अनन्य भावाने. ज्ञानदेवाने खूप छान या श्लोकावर टीका करताना लिहिलेलं आहे, विधिते पाळीत निषेधाते गाळीत, मज देऊनी जाळीत कर्मफळे. परमेश्वराने अजून काय आशीर्वाद द्यायचा आहे? तो परमेश्वर स्वतः सांगतोय की तुझी सगळी कर्मफळं मला देत, मी सहन करतो, तुला काही त्रास होणार नाही. कोण आपल्या दुष्कर्माची इतकी खात्रीने आपल्याकडे कोण घेईल? सगळ्या अपराधांसहित आपल्या पोटामध्ये घेणारी माऊली म्हणजे कृष्ण भगवान आहे. भगवान श्रीराम असे आहेत की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये रावणाला सुद्धा मुक्ती दिलेली आहे. त्यांच्याच विरोधामध्ये संपूर्ण आपल्या विवेकाच्या ताकदीने उभा राहिलेला रावण आहे. तो असा इकडचा तिकडचा राक्षस नाहीये, ज्ञानी आहे. पण त्याला सुद्धा द्वेष भावना न ठेवता त्याच्याही मुक्तीचीच व्यवस्था भगवान श्रीरामांनी केलेली आहे. मग असं जर करत असतील तर मग आपले हे पापांनी भरलेलं शरीर, तन की चुनरिया धुमिल मेरी हो गई, साई को कैसे रिझाय बे, अंगावर सगळे डाग पडलेले आहेत. झूठी कलंक लगी सीता त्यागी, तो साची कलंकी हमें कैसे अपनाओगे. म्हणून शरण जाणे, प्रपत्ती. काशाना हूं तो तेरा हूं, झूठा हूं तो तेरा हूं. देवा मला माहित नाही मी कसा आहे, मी पूर्ण पापानी भरलो असलो तरी फक्त एक गोष्ट माहितीये, मी तुझा आहे. ऐसे जे मत पर उपासती निरंतर, ध्यान मिशे घर माझे झाले. आणि अनन्य योगाबद्दल फार छान सांगितले माऊलींनी. माऊली म्हणते, ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे. विकायचंय आपल्याला, विकून टाकायचंय, कृष्णाला विकायचंय आपल्याला. काही मालकी ठेवायची नाही, अहंकारासहित सगळं द्यायचंय, तन मन धन सगळं द्यायचंय. काया वाचा मने हे सगळं त्याला विकून टाकायचंय. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयाचे काही एक सांगे, ते सर्व मी करी. एवढा मोठा आत्मविश्वास भगवानांनी दिलेला आहे. योगक्षेमम वहाम्यहम. कुठलं तुकाराम महाराजांना कुठलं काय, कोण धंदा करणार, कोण मिळवणार, कोणाला मुलांना कोण बघणार, काय बघणार, काही विचार केला नाही. सगळं तू बघ. फार कमी लोकांना माहिती असेल, महात्मा गांधींनी विमा घेतला होता आपल्या स्वतःचा, आणि त्या विमाचा एक हप्ता त्यांनी भरला. दुसरा हप्ता मागण्यासाठी जेव्हा तो विम्याचा इम्पेरियल इन्शुरन्स कंपनी, त्यावेळेला कंपनी त्याचं नाव असं होतं, त्याचा एजंट जेव्हा हप्ता मागायला आला, तोपर्यंत बापूंची वैचारिक प्रगती झालेली होती. त्यामुळे त्यांनी सांगितलं की नाही, मला विमा घ्यायचा नाहीये. तर तो माणूस म्हणाला, असं कसं, काय झालं तुम्हाला? तर ते म्हणाले, काय झालं तर काय करायचं याची माझी व्यवस्था झालेली आहे माझ्या विचारांमधून. ते म्हणाले, मग तुम्ही भरलेला जो हप्ता आहे तो मात्र तुम्हाला परत मिळणार नाही. ते म्हणाले, मला तो नकोय. याला म्हणतात योगक्षेमम व्याहाम्यहम. मैं गुलाम मोहे बेच गोसाई. वैष्णव काय म्हणतो बघा, हे गोसावी, हे कृष्णा, मैं गुलाम मोहे बेच गोसाई, तू मला खरेदी करून टाक. तन मन धन मेरे राम जी के पाई, मैं गुलाम मोहे बेच गोसाई. अनन्यता करण्यासाठी फार महत्व आहे. अनन्यतेचं महत्व भक्तीमध्ये इतकं आहे की तस्मिन अनन्यता तद विरोधीषु उदासीनता च अन्य आश्रयानाम त्याग हा अनन्यता, असं नारद भक्ती सूत्रामध्ये अनन्यतेचं वर्णन केलेलं आहे. तस्मिन अनन्यता तद विरोधीषु उदासीनता म्हणजे कसं, जर कृष्णाच्या विरोधी काहीही चाललेलं असेल आपल्या विचारांमध्ये, दुसऱ्यांच्या शब्दामध्ये, कुठल्या तरी ठिकाणी, घटनेच्या ठिकाणी, त्याला त्याज्य मानावं. स्वतःचा अपमान झाला तर चालेल, स्वतःला मार पडला तरी चालेल, पण माझ्या कृष्णाबद्दल काही बोलायचं नाही. माझ्या रामाबद्दल कोणताही वाकडा शब्द मी सहन करणार नाही. म्हणून मीरा सगळ्या त्रासातून गेली पण कृष्णाची मूर्ती सोडली नाही. याला अनन्य भक्ती म्हणतात. हेच शरणागतीचं लक्षण आहे. अनुकूलस्य संकल्पात प्रतिकूलस्य वर्जनात. अनुकूल
कृष्णासाठी अनुकूल काय आहे का? मी सत्य बोललो, कृष्णाला आवडेल, केलंच पाहिजे. असत्य बोललो, कृष्ण रागवेल, प्रतिकूलस्य वर्जनार्थ. जर कोणी येऊन सांगितले की असं आहे की अमुक अमुक एक देव आहे, नाही, मला कृष्ण आहे, माझा कृष्ण आहे. विरोधेषु उदासीनता. विरोधेषु उदासीनतेचं खूप छान उदाहरण चिन्मयानंद महाराजांनी दिलेलं आहे. आपण बाजारामध्ये जातो, कुटुंब जातं, पती पत्नी आणि एक मुलगा जातो. प्रत्येकाला एक गोष्ट आवडते. लहान मुलाला त्याच्याबरोबर आलेल्या खेळणं आवडतं. त्याला त्या संपूर्ण बाजारामध्ये फक्त एकच आवडती गोष्ट दिसते, ती म्हणजे खेळणं. पत्नी जी असते त्याला संपूर्ण बाजारामध्ये फक्त साडी आहे तेवढीच तिला घ्यायची असते. आणि पती जो आहे तो त्याला आवडणारी जी काही गोष्ट असेल तीच घ्यायची म्हणतो. त्याला तो नेकटाय आवडलेला असतो, पत्नीला साडी, आणि त्या लहान मुलाला एक खेळणं. आता या तिघांना 3 वस्तू आवडलेल्या आहेत. जर त्या पत्नीला म्हटलं की तुम्ही ते खेळणं घ्या, तर ती काय म्हणेल? नाही, त्याचा काय मला उपयोग नाही. त्याला म्हणायचं उदासीनता. साडी सोडून बाकीचं सगळं उदासीन. असं उदाहरण चिन्मयानंद महाराजांनी छान दिलेलं आहे. आणि म्हणून सूरदास बाळकृष्णाची साधना करत असताना नेहमी काळजी घेत, कारण बाळकृष्ण लहान आहे, त्याला जर इजा झाली तर काहीतरी होईल ना त्याला. अशाच पद्धतीने त्यांनी बाळकृष्णाची शेवटपर्यंत सेवा केली. त्यांनी कधीही बाळकृष्णाला मोठं होऊ दिलं नाही, कारण अनन्य भावाने ती भक्ती चालली होती. या उलट तुलसीदास महाराजांचं भगवान श्रीराम, आणि मग भगवान श्रीरामांचं रक्षण करण्याची गरज नाही, ते माझं रक्षण करतील ना. म्हणून भगवान श्रीरामांना नेहमी माझं रक्षण करणं अशी विनंती करणारी तुलसीदासांची सगळी कवड आहेत. रघुपती, प्रसिद्ध क्षत्रिय राजा, माझा राजा, माझा रक्षण करता, अशा भूमिकेतूनच तुलसीदासांनी त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. या उलट सूरदासांनी मात्र नंदलाल, फार सुंदर अनन्यतेचं वर्णन केलेलं आहे. अनन्य भक्ती ही आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. तुकारामांची अनन्य भक्ती कशी आहे पहा, त्यांनी वर्णन कसं केलंय. बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. म्हणजे काय झालं? मिठी दिली म्हणजे काय झालं? विठ्ठल आणि तुकाराम एक झाले. राम कबीरा एक पये है, किसी ने न पछानी. तू करता तू रहा, मुझमें रहा न हूं. समर्थांची अनन्य भक्ती कशी आहे पहा. राघवाचे रूप ते माझे स्वरूप, तेने सुखरूप निरंतर. राघवाचे रूप ते माझे स्वरूप. अहंग्रह साधना आपण पाहिली, अहंग्रह उपासना. राघव आणि मी दोन नाहीये. एकनाथांची अनन्यता कशी आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदती केवळ पांडुरंग. आता एकनाथ नाही राहिले, पांडुरंग झालेले आहेत. गोरोबा काकांची अनन्यता कशी आहे. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. पंढरीला जाऊन किती लोकांना चक्रपाणी दिसले, गोरोबा काकांना मात्र तिथे विठ्ठल दिसलाच नाही. चक्रपाणी मूर्ती सजीव उभा होता त्यांच्यासाठी. त्याचं कारण अनन्यता. नामदेवांची अनन्यता कुठल्या कळसाला पोहोचलेली आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल. परिसा भागवत नामदेवांचे शिष्य. सगळ्यांना ती परिसाची कथा माहिती आहे, म्हणून त्यांचं नाव परिसा भागवत पडले, सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांचा खरा परिस जो आहे तो ते संत झाल्यानंतरचा आहे. नामदेवांचं शिष्यत्व पत्करल्यानंतर. त्यांची अनन्यता पहा कशी आहे. अनु माझी राम, रेणू माझी राम, अनु माझी राम, रेणू माझी राम, तृष्णी काठी राम वर्तत असे. काहीच दिसत नाही राम, भगवान श्रीराम सगळीकडे दिसत आहेत. तेच जनाबाईंची अनन्यता कशी आहे. ते हे यशोदेच्या बाळा, बरवी पाहत असे डोळा. यशोदेच्या बाळाला प्रत्यक्ष डोळ्यांनी मी पाहिलं असं कोण सांगते. जनाबाई सांगते. बाळकृष्णाचं प्रत्यक्ष दर्शन, हे सगळं जे आहे हे सगळं अनन्य भक्तीचं लक्षण आहे. म्हणून
अनन्यता भक्तीमध्ये फार महत्वाची आहे. एक देव. एकदा त्याला पकडलं की या जगामध्ये पती नाही, पत्नी नाही, माता नाही, पिता नाही, बंधू मित्र सखा मुलं काही नाहीच, फक्त श्रीकृष्ण. ज्या दुदाजी म्हणजे मीराबाईचे आजोबा खूप चांगले भक्त होते, खूप उत्कृष्ट दर्जाचे भक्त होते, त्यांना सुद्धा मीरेंनी सोडून दिलं. कुणासाठी? श्रीकृष्णासाठी. ज्याच्यासाठी जे सोडायचं ते आपण सोडत नाही. आपण परमेश्वराला सोडतो आणि विश्वाला धरतो. इथं विश्वाला सोडायचं आणि परमेश्वराला धरायचंय. दिवसाच्या 24 तासामध्ये परमेश्वर किंवा श्रीकृष्ण श्रीरामाचं नाव विचार मनामध्ये किती वेळ राहतो याचं सूक्ष्म निरीक्षण आपण करावं. नामाचं महत्व जे गोंदवलेकर महाराज आपल्याला सांगतात ते एवढ्याचसाठी, कारण नामाबरोबर आठवण येते. श्रवण आणि स्मरण एकत्र होतं. श्रवण केलेल्या गोष्टीच स्मरण होतं. म्हणून नेहमी श्रवण करत जावं त्याचं. रोज कमीत कमी 2 ते 2.5 तास टेलिव्हिजनवर निरनिराळ्या सिरियलचं श्रवण केल्यानंतर मनामध्ये रामाचं नाव येईल अशी अपेक्षा करणं हे फार व्यर्थ आहे. जितका वेळ जितक्या ठिकाणी जसा वेळ मिळेल तसा काम करता करता, आपल्या सर्वांपेक्षा सगळ्यात जास्त काम करणार जर कोण असेल तर जनाबाई आहे. संपूर्ण त्यावेळेचं ते कुटुंब ते केवढं मोठं, नामदेवांचं कुटुंब, त्या सगळ्या कामाचा उपसा जनाबाई स्वतः करायच्या. पण हे करत असताना श्रीकृष्ण आजूबाजूला फिरत असायचा. त्याचं कारणच असं होतं, विचारामध्ये कृष्ण, उच्चारामध्ये कृष्ण, आणि याला कोणीही बंधन घालू शकत नाही. काम आडवं येत नाही. कामामध्ये देव कधीही आडवा येत नाही. देवामध्ये काम आपण आडवा आणतो. जे काही काम चाललेलं आहे, जे काही भाकरी करत असताना सुद्धा भाकरी जेव्हा गोल होत जाते तेव्हा त्या गोलाला जर पूर्णेंदू अरविंद अशा पद्धतीने जर पाहिलं तर तिथं सुद्धा कृष्ण दिसायला लागतो. इतका उच्च कोटीचा आपला धर्म आहे हिंदू धर्म, की त्या धर्मामध्ये जेवणाला सुद्धा ब्रह्माची उपमा दिलेली आहे. हातामध्ये घेतलेला घास सुद्धा कृष्ण म्हणून खाता येईल. इतकंच नव्हे, कुणी आपल्याला दोष दिला, दूषणं दिली, मारलं, गाडगे बाबांनी आपला अहंकार घालवण्यासाठी लोकांकडून कोडे मारून घेतले. भिक्षा मागत असताना एका सणाच्या दिवशी एका घराच्या समोर जाऊन गाडगे बाबा म्हणाले, बाई जरा पुरणपोळी देता का? ती बाई भाकरी घेऊन आली तर म्हणाली, अहो तुमच्या घरी आज पुरणपोळी बनली, मला पुरणपोळी द्या. त्या बाईंचा राग अनावर झाला. त्यांनी आपल्या नवऱ्याला बोलवून म्हणाली, का किती माजलेला भिकारी आहे बघा, त्याला मी भाकरी देते तर हा पुरणपोळी मागतोय. पण बाबांनी आपलं मागणं चालूच ठेवलं, बाबा मला पुरणपोळी द्या. शेवटी त्या माणसांनी बैलगाडीचा चाबूक आणला आणि त्या चाबकानी गाडगे बाबांची पाठ फोडून काढली. आणि हे फोडून काढत असताना ते हसत होते. आणि एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा त्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसली तेव्हा तिथे बसलेल्या दुसऱ्या भिकाऱ्यांनी विचारले, की बाबा हे काय आहे, तू कशाला मागत होतास पुरणपोळी? घ्यायची भाकरी आणि यायचं कशाला मार खाल्लास? गाडगे बाबा म्हणाले, बाबा जेव्हा माझ्या पाठीवर चाबकाचे कोडे पडत होते ना, त्यावेळेला मला कृष्ण आठवतो की नाही, मी याची विठ्ठल आठवतो की नाही हे पाहत होतो, आणि आठवला रे मला, म्हणून मी हसत होतो. याला म्हणतात अनन्य भक्ती. अशी अनन्य भक्ती जो ठेवतो मग त्याचं सगळंच मी बघतो असं परमेश्वर म्हणतात. आपण भक्त स्वतःला म्हणवतो, पण भक्त आणि देव याच्यामध्ये किती अंतर आहे हे मोजण्यासाठी हे अनन्यतेची उदाहरणं दिली. ज्या ज्ञानाबद्दल किती आहोत, 2-4 पुस्तकं वाचून एवढ्याशा आलेल्या ज्ञानाने आपण स्वतःला किती मोठं समजतो. एखादी गीता वाचली, ब्रह्मसूत्र वाचलं तर फार ज्ञानी, 4 लोक त्याला म्हटली की त्यालाही काहीतरी सांगावरून मोरपीस फार फिरल्यासारखं वाटतं. पण ह्या ज्ञानाची तुलना सुद्धा करता येणार नाही, वैषम्य वाटेल अशा उच्च विद्या विभूषित कोण? मधुसूदन सरस्वती, उदयनाचार्य, वल्लभाचार्य, एवढ्या मोठ्या मोठ्या आचार्यांना जर असं लक्षात आलं की या ज्ञानाचा काही उपयोग नाही, केवळ कृष्णाच्या प्रेमरसामध्ये डुंबण्यामध्ये महत्व आहे, तर मग आपण इकडे वाचून तिकडे वाचून काहीतरी 4 ठिकाणी जाऊन मोठेपण मिळवण्यापेक्षा
त्या भगवान श्रीकृष्णांनी मला फक्त इतकी बुद्धी द्यावी की माझ्या विचारात, माझ्या वाणीमध्ये, माझ्या शब्दामध्ये फक्त त्याचं नाव यावं, हे सोडून कोणतीही प्रार्थना करू नये. देवाकडे वैभव मागू नये. देवच वैभव आहे. देवाचा विचार ज्याच्या मनामध्ये येतो तो अत्यंत श्रीमंत आहे. जो प्रत्येक वेळेला कार्य करताना परमेश्वराच्या नावाने त्याचं कार्य समजून करतो तो अत्यंत क्रियाशील आणि यशस्वी आहे. समाजामध्ये मिळणारा मानावर जाऊ नका. मान कृष्णाच्या दरबारातला मिळावा. असं करावं की ज्यामुळे कृष्णाचं स्मित हास्य आपल्याकडे बघताना सुद्धा तसंच राहावं. असत्य वाणीने बोलू नये. चुकीची गोष्ट करू नये. स्त्रीकडे कोणत्याही दुसऱ्या भावनेने पाहू नये. हे सगळं केल्यानंतर मग आपण परमेश्वराला आवडू की नाही आवडू, मग श्रीकृष्ण आपल्यावर प्रेम करेल की नाही करेल, याचा नेहमी विचार आपण करावा. असा नेहमी विचार करण्याची परिसीमा झाल्यानंतर भक्तीचं अनन्य भक्तीमध्ये रूपांतर होतं. इथे आता आपण वाणीला विराम देऊ. एक दोन प्रश्न आलेले आहेत ते आपण प्रश्न बघूया. प्रश्न खूप छान आहे. भक्तीमध्ये इतकी ताकद असते की निर्गुण तत्व साकार होते, म्हणजे नक्की काय होते? आपल्याकडे मनामध्ये थोडासा संभ्रम नेहमीच राहतो की निर्गुण निराकार म्हणजे नेमकं काय आणि सगुण साकार म्हणजे नेमकं काय, आणि या सगळ्याची व्यवस्था कशी घालायची. आपण शास्त्राचा आधार घेऊन जर पाहिलं तर आपल्या लक्षात असं येईल की संपूर्ण विश्व तयार व्हायच्या अगोदर, सृजन व्हायच्या अगोदर जी अवस्था असेल त्यावेळेला कोण असेल? केवळ ब्रह्म असेल. केवळ सर्व शक्ती ज्याच्यामध्ये समाविष्ट आहे, जो सच्चित आनंद स्वरूप आहे, असं केवळ ब्रह्म अस्तित्वात आहे. अशी कल्पना करून बघू की विश्व अस्तित्वात नाही. परमेश्वरांनी अजून विश्व निर्माण केलेलं नाही. त्यावेळेला त्याची जी अवस्था असेल तो कसा असेल? तो निर्गुण असेल, कारण गुण हे सृष्टीमध्ये आहेत, सृजनामध्ये आहेत. तो निराकार असेल, कारण आकार हा सृष्टीमध्ये आहे. त्यामुळे निर्गुण निराकार शुद्ध बुद्ध सच्चित आनंद स्वरूप असं ते ब्रह्म जेव्हा होतं, त्याचं वर्णन ईशावास्योपनिषदामध्ये खूप छान केलेलं आहे. सपर्यगात शुक्रम अकायम अव्रणम अस्नावरम शुद्धम अपाप विद्धम कविर्मनिषी परिभूः स्वयंभूः याथा तथ्यो अविधा अर्थान व्यदधान. हे वर्णन जे आहे ब्रह्माचं, हे सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वीचं. त्याच्यानंतर एकोहम बहुस्याम या संकल्पनेमुळे मी एक आहे, अनेक व्हावं अशी इच्छा. आता निरिच्छा असणाऱ्या ब्रह्माला इच्छा कशी झाली हे समजणं थोडा शास्त्राचा भाग आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला विवर्ततावाद, अमुक तमुक सगळं समजावून घ्यावं लागेल. अवच्छेदवाद, बिंब प्रतिबिंबवाद, तो विषय या प्रश्नाचा नाहीये. जेव्हा हे विश्व तयार झालं तेव्हा विश्वाची सृजनता जी आली फळाला, त्यामध्ये माया आणि मायोपाधित विश्व असं उपादान नैमित्तिक कारण घेऊन या विश्वाची निर्मिती केली. आणि त्या निर्मितीमध्ये अविद्येच्या पोटी मी म्हणजे हा जे ऐकणारे सगळे जीव अविद्या या उपाधीमुळे इथे आले. इथपर्यंत आपल्याला सगळं माहिती आहे. आता प्रश्न असा आहे की परमेश्वराच्या सृजनामध्ये जिथे जिथे परमेश्वर आहे तो शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सगुण साकार शोधण्याचा प्रयत्न करणे. आता सगुण साकाराचा शोध घेता घेता जेव्हा सगुणता बाजूला टाकली जाते, साकारता बाजूला टाकली जाते, तेव्हा निश्चितच तुम्ही तिथे पोहोचता जिथे अव्यक्त आहे. म्हणजे सृजनतेच्या अगोदर तुम्ही पोहोचू शकता. हे ज्ञान मार्गाचं काम झालं. पण भक्ती मार्गी मात्र कसं आहे की इथेच परमेश्वराच्या आविष्कारामध्येच परमेश्वराला शोधतो आणि परमेश्वराला तसं शोधल्यामुळे त्याला परमेश्वराच्या निर्गुण आणि सगुण दोन्ही अवस्थांचं प्रत्यंतर एकाच वेळी येतं. म्हणून तो सगुण साकाराच्या अत्युच्च प्रेमरस निष्पत्तीनंतर त्याला दोन्ही स्वरूपात तो पाहू शकतो. आणि हे दोन्ही स्वरूपात पाहणं याला भगवान असं म्हणतात. वैष्णव ग्रंथामध्ये याचा उल्लेख असा आलाय
की ज्ञानी हा जेव्हा निर्गुण निराकारपर्यंत पोचतो तेव्हा त्याला ब्रह्मज्ञान होतं. राजयोगी जेव्हा त्याच्या पुढे एक पाऊल जातो आणि ब्रह्माचं दर्शनही घेतो, पण तोच ब्रह्म परमात्मा म्हणून माझ्यामध्ये आहे हे पाहतो, तेव्हा तो दुसऱ्या पातळीवर पोचतो. त्याला परमात्मा दर्शन असं म्हणतात. आणि वैष्णव ग्रंथांमध्ये असं लिहिलेलं आहे की या दोन्ही पातळ्यांच्या पुढे जेव्हा भक्त जातो तेव्हा भक्ताला ब्रह्म आणि परमात्मा हे दोन्ही एकाच वेळेला भगवान, एकाच वेळा राहणारी जी तत्व आहे त्या तत्वाला भगवान असं म्हणतात. त्या भगवंताचं दर्शन त्याला होतं. म्हणजे एकाच वेळेला सगुण आणि निर्गुण या दोहोंचं दर्शन, आणि या दोहोंमध्ये कसा तो ते तत्व परमतत्व कृष्ण भगवान कसा आहे हे कळतं. म्हणून भक्ती अत्युच्च आहे असं वैष्णव ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात म्हणजे नाट्यातील नटाचे खोटेपण बाजूला काढून त्या मागचा जो स्वस्वरूप आहे, नाटकामध्ये काम करणारा कोणतरी आहे, त्याला आतापर्यंत नाटकातलंच पात्र म्हणून आपण ओळखत होतो, पण तेव्हा त्याचं खरं नाव कळतं की हा नाटकात हे नाव आहे, तो खरा अमुक आहे, हे ज्ञानाचं काम झालं. त्याला विवृत्ते तन्हु स्वाम असं कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. यालाच आत्मज्ञान असं म्हणतात. पण भक्त मात्र नटाच्या मागचा जो नटधारी आहे त्यालाही ओळखतो, नटालाही ओळखतो आणि नटाच्या नटरंगीपणाचा स्वादही घेतो. म्हणजे नटाच्या मागचं नटाचं खरं स्वरूप आणि नटाच्या खऱ्या स्वरूपाने नटामधून गेलेला नाट्य रूपाचा जो स्वाद आहे, हा तिन्हीचा स्वाद ज्याला एकाच वेळ मिळतो त्याचं नाव भक्त असं आहे. आणि म्हणून भगवंताला नटराज असं म्हटलेलं आहे. भगवंत कलेनी ओळखतो. भक्त भगवंताच्या कलेनी नटाला, नटाच्या मागच्या स्वरूपाला सुरुवात नटाकडून करतो, नटाच्या मागचं स्वरूप सुद्धा पाहतो आणि मग नाटक चालू ठेवून नाट्याचा आस्वाद घेत घेत नट आणि नटाच्या मागचं स्वरूप दोहोचाही आस्वाद तो घेतो. म्हणून भक्त श्रेष्ठ आहे. दुसरा एक प्रश्न आहे, भक्तीतून मिळालेल्या मुक्तांची स्थिती कशी असते? भक्तीतून मिळालेली मुक्ती प्रेम रसात्मक असते. बुद्धांच्या मते मुक्त झालेला माणूस हा शून्यात असतो. अद्वैताच्या मध्ये तो सच्चित आनंद स्वरूपात असतो. पण भक्तीतून मिळालेला मुक्ती म्हणजेच जो भक्तीतून प्रेम रसामध्ये गेला तो मुक्त झालेला असतो. तो प्रेम रसामध्ये डुंबत राहतो. त्याला कर्माचेच नाही तर विश्वातल्या कोणत्याही गोष्टीचे वावडे नसते. अशा मुक्ताला कुठलंच गंतव्य नसतं, कुठं जायचं नसतं. कृष्णाच्या दरबारात कृष्ण बनून राहणे, राधेच्या बरोबर असणे, गोपींबरोबर रास करणे आणि नित्य लीलेमधला सहचर होणे, याच्यापेक्षा दुसरं काही गंतव्य कृष्ण भक्ताला नसतं. कृष्ण तत्वाचा तो नेहमी सहवासात असतो. प्रेम नावाच्या उदात्त भावात त्याच्या अहंकारासहित सर्व जाणीवेंचा विलय झालेला असतो. त्यामुळे भक्त मुक्त झाल्यानंतर कुठे असतो असं विचारलं तर कृष्ण तत्वात असतो. भक्त कुठे शोधायचं असेल, खरा भक्त जो प्रेम रसात गेलेला आहे कुठे ओळखायचं असेल तर भगवंताची जिथे जिथे रासलीला चाललेली असतील त्या रासाचा रस जो आहे, कृष्ण तत्व जे आहे, तिथे तो भक्त सापडतो. सगळे भक्त तिथे पोचतात. आणि म्हणून भगवंत प्राप्तीच्या रसाचा आस्वाद सोडून मी मुक्तीच्या मागे लागू, असं भगवंताला प्रत्यक्ष भक्त विचारतो. म्हणून भगवंताला भक्त स्वतः सांगतात. वैष्णव भक्तामध्ये त्याचं वर्णन आहे. हे भगवंता, भागवतामध्ये पण आलेलं आहे, हे भगवंता चुकून मला मुक्ती किंवा मोक्ष वगैरे काहीतरी देशील, मला मुक्ती वगैरे काही देऊ नको बरं का, कारण मला ते तुच्छ आहे, त्याज्य आहे, मला तिकडे जायचंच नाहीये, मला कुठेच जायचं नाहीये, मला फक्त तुझ्या दरबारामध्ये राहायचंय. जर मिरेला पासून कृष्ण बाजूला केला आणि तिला काहीही दिलं तर तिला आवडेल का? जर तुकाराम महाराजांना फक्त विठ्ठल मिळणार नाही बाकी सगळं मिळेल, मुक्ती मिळेल, तर ती मान्य करतील का? त्याचं कारण असं आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या मुक्ती सामावलेल्या आहेत, जो सगुण आणि निर्गुण दोन्हीचाही साक्षी आहे, तो भगवान कृष्ण ज्याला प्राप्त झाला त्याच्यापेक्षा अजून काही प्राप्तव्य राहत नाही, ज्ञातव्य राहत नाही. आणि जो
कृष्णमय झाला, त्याला आणखीन, कारण कृष्ण हेच अस्तित्व आहे, कृष्ण हेच तत्व सर्वत्र आहे, आणि तेच तत्व जर मी झालो, आता याच्यापासून आणखी त्याला काय घ्यायचंय. म्हणून मुक्ताची अवस्था ही इथं असते. हरि ओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. श्रीराम. डॉक्टर साहेब आपल्या मुखातनं आमच्या श्री गुरूंचा उपदेश आज ऐकला, भारावून गेले. साष्टांग नमस्कार. श्रीराम. मला काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून विचारावे. माझ्यासारखी स्थिती बहुतांची असावी डॉक्टर साहेब. हरि ओम. जय श्री जय श्री. आपण थांबूया, भेटूया पुढच्या शनिवारी याच वेळेला. हरि ओम.